विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळावं यासाठी महायुती सरकारने जोरदारपणे प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि त्या दिशेने त्यांनी राजकीय डावपेच टाकण्यास सुरुवात केलेली आहे. काँग्रेस पक्ष असो किंवा महाविकास आघाडीतील इतर मोठे पक्ष असो, त्या पक्षातील महत्वाच्या नेत्यांना आपल्याकडे ओढण्याचं काम सध्या महायुतीमध्ये सुरू आहे. यावर तुमचं मत काय? मुळात बघितलं ना, तुम्ही म्हणला सरकार पूर्णपणे निवडणूक विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी पूर्णपणे झोकून दिलं आहे सरकारने. हे वाक्यच ऐकायला चुकीचं वाटतंय ऍक्च्युली, की सरकारनं झोकून दिलं पाहिजे कुठं जनसेवेमध्ये झोकून दिलं पाहिजे, ना की त्यांनी निवडणुका वगैरे ह्यात लक्ष घातलं पाहिजे. माझं तर मत असं, जो मुख्यमंत्री पदाचा उमेदवार होईल त्यांनी पक्षात अजिबात लक्ष त्यांनी घातलं नाही पाहिजे. कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री होऊ देत, कुठल्याही पक्षाचा पंतप्रधान होऊ देत. जर तुम्ही राजकारणाकडे बघत असाल तर तुम्ही देशाला काय किंवा राज्याला काय किंवा गावाला काय, तालुक्याला काय, जिल्ह्याला काय न्याय देणार, कसा न्याय देणार? तुम्ही जर निवडणुका आल्यानंतरच निवडणुकीच्या दृष्टीनेच तुम्ही काम करत असाल तर त्याचा उपयोग नाही. कायम तुमच्या डोक्यात जनसेवा पाहिजे आणि बाकी मग लोक येतील ना तुमच्या मागं, हरकत नाही. पण सरकार निवडणुकीची तयारी करतोय ना, इथं चुकतंय काहीतरी आणि ह्यांनी जनसेवेची तयारी केली पाहिजे. निवडणुका तुम्ही जिंकाल, आमच्या शुभेच्छा आहेत त्याला, आमचं काही अडचण नाही. पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि निपक्षपातीपणे लोकांची सेवा केली पाहिजे. पहिली गोष्ट सरकारनं, ही सरकारकडून जनतेची माफक अपेक्षा आहे. कुठल्याही सरकार येऊ देत, त्या सरकारबद्दलच मी बोलत नाही, पण कायम पिढ्यानपिढ्या आपल्याकडे हेच चालू असलेलं दिसतं की पंतप्रधान होऊ देत नाही तर मुख्यमंत्री होऊ देत नाही तर कोण सभापती होऊ देत नाही तर काही होऊ देत. ते चाललेलं की ह्या राज्याच्या प्रचाराला त्या राज्याच्या प्रचाराला, ह्या जिल्ह्यात महाराष्ट्रात ह्या गावात निवडणूक आहे, त्या जिल्ह्यात काय निवडणूक आहे, चालू तिकडं. हे ह्यांचं काम नसलं पाहिजे आणि त्यांनी जनसेवेकडेच 12 महिने 24 तास बघितलं पाहिजे, जनसेवा म्हणून. जर तुम्ही प्रचार यंत्रणेत तुम्ही जर सहभागी होत असाल तर तुम्ही राज्यवाऱ्यावर करता, असं होत नाही का? आता नुकतीच मालेगावची निवडणूक झाली. आता पत्रकारांनीच सांगितलं, तुम्हाला पत्रकारांनी सगळ्यांनी सांगितलं की अजितदादा तिथे 10 दिवस ठाण मांडून होते. मग राज्याकडे कोण बघणार? सरळ मुद्दा आहे, राज्याकडे कोण बघणार? ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी नाहीच झाल्या पाहिजे. जनतेच्या सेवेपेक्षा सत्ताकारण सत्ताकारण एकंदरीत अर्थकारण हो हे जास्त महत्वाचं.